प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर या कार्यालयात लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे। वाहनांची नवीन मालिका चालू होण्याच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी होते। त्यामुळे कार्यालयीन व्यवस्थेवरचा ताण व नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा व त्यांना हवा असणारा आकर्षक नोंदणी क्रमांक उपलब्ध असल्यास त्यांना सुलभतेने मिळण्यासाठी ज्या दुचाकी वाहन मालकांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित शुल्क भरून हवे असतील त्यांनी दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सोबतच्या वेळापत्रकानुसार कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 4 या दरम्यान विहित नमुन्यातील अर्जामध्ये कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी केवळ क्रमांक 16 अन्वये जारी केलेले डीडी पत्त्याचा पुरावा, आधार लिंक मोबाईल नंबर, ओळखपत्र, पॅन कार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करावा। सदर डीडी फक्त DYRTO सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज्ड शेड्यूल बँकेचा असावा। या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील। अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन व महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 4 व 5 अ मध्ये विहित केलेल्या पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक असेल। उदाहरणार्थ आधार कार्ड, टेलिफोन बिल इत्यादी। एकाच नंबर करिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी दुपारी 5 वाजता कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे। या यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल त्यांनी सोबतच्या वेळापत्रकानुसार दर्शवलेल्या दिवशी दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात कार्यालयात जमा करावा। लिलावासाठी सादर केलेला डीडी ₹300 पेक्षा कमी रकमेचा नसावा। सदर डीडी फक्त DYRTO सोलापूर यांच्या नावे नॅशनलाइज्ड शेड्यूल बँकेचा असावा। या व्यतिरिक्त इतर नावाचे डीडी बाद ठरवले जातील। डीडी कमीत कमीत 1 महिना मुदतीमध्ये असावा। दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या उपस्थितीत पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दिष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाणार आहे। एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही। नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 180 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर करून वाहन क्रमांक प्राप्त करून घ्यावा। तथा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व फी सरकार जमा होईल। कोणताही विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत करता येणार नाही अथवा त्याचे समायोजन करता येणार नाही। वाहनधारकाने एका वाहनासाठी एकापेक्षा जास्त आकर्षक नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी कार्यालयात डीडी जमा केल्यास सदर बाबीस कार्यालय जबाबदार राहणार नाही। दुचाकी वाहनांच्या मालिकेचे वेळापत्रक दिनांक 7 एप्रिल 2025 तिप्पट शुल्कचे अर्ज व परिवहन संवर्ग वाहनांसाठी नियमित अर्ज स्वीकारणे। वेळ 11 ते 4। दिनांक 7 एप्रिल 2025 सायंकाळी 5 वाजता यादी जाहीर। दिनांक 8 एप्रिल 2025 दुपारी 2 वाजेपर्यंत बंद लिफाफ्यात लिलावासाठीचे डीडी स्वीकारणे। ₹300 पेक्षा जास्त रकमेचे डीडी जमा करणे गरजेचे। दिनांक 8 एप्रिल 2025 तिप्पट शुल्काच्या आलेल्या अर्जासाठी व परिवहन संवर्ग वाहनांसाठी आलेल्या डबल अर्जाचा लिलाव दुपारी 4 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांनी दिली आहे।